नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपल्याला करायची आहे उकडलेल्या बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी। तर आज आपण ही भाजी सुकी भाजी न करता आज आपण रसरशीत आणि अशी लपलपीत अतिशय सुंदर अशी भाजी आज आपण करणार आहोत। अगदी तोंडाला चव येणार आहे आणि करता करता तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी येणार आहे अशी भाजी आज आपल्याला करायची आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ थेटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आज आता आपण भाजीला सुरुवात करूया। तर या भाजीसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे। तर त्या वाटणासाठी मी घेतलेला आहे अद्रक, लसूण, 3 हिरवी मिरची, थोडेसे खोबरं, तिळी, थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर। आता या सर्व साहित्यांचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। याला वाटण करून घेतलं आहे। वाटण करता करता तुम्ही थोडंसं पाणी पण घालू शकतात बारीक करण्यासाठी। आता आपण भाजीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। तेल तापलं की त्यात टाकूया मोहरी, थोडेसे जिरे, हिंग आणि कढीपत्ता। हा कढीपत्ता पण वाटणात घातला तरी चालतो आणि 2 तेजपान घालायचे आहे। आणि यात आपल्याला आता टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। चांगलं परतवून घ्यायचं आहे। कांदा परतत आला की आपण त्यात टाकून द्यायचा एक बारीक चिरलेला टमाटा आणि यालाही परतवून घ्यायचं आहे। आता टाकायचं आहे आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटण, छान परतवून घ्यायचं आहे। आता हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे, परतल्याही जात आहे, त्याला तेलही सुटतंय। आता आपण यात टाकून देऊया 1 चमचा लाल तिखट, आपण मिरची पण घातली त्यामुळे 1च चमचा घालते, 1 चमचा खानदेशी मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद। चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचे आणि दुसऱ्या स्टोववर पाणी गरम करत ठेवायचं आहे। मसाला जसं भाजला जातोय त्याला छान तेलही सुटतंय। तर यात आपल्याला टाकायचे आहे वाटाणे। हे ताजे वाटाणे आहेत आणि फ्रेश आहेत, छान कवळे कवळे होते त्यामुळे मी यांना शिजवले नाही आहे। मस्त मऊ वाटाणे आहेत। आता यातच आपण त्यांना छान थोडंसं शिजवून घेऊयात, मस्त परतून घेऊयात। खूप सुंदर सुगंध येतोय मसाल्यांचा, खूप छान। आता आपण बटाटा कट करून घेऊया, मसाला वाटण भाजला जाते तोपर्यंत। आता हा बटाटा आपल्याला खूप जास्त बारीक न करता त्याचे फक्त असे छान 4-4 तुकडे करून घ्यायचे आहेत। बस या पद्धतीने आपण तुकडे करून घेऊ। तयार टाकूयात आपण बटाटा। बस दुसऱ्या स्टोववर जे पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते आपल्याला आता टाकायचे। आपण यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि मस्त कोथिंबीर घालून द्यायची आहे आणि अगदी थोडीशी अशी कसुरी मेथी घालायची आहे। मस्त सुगंध येतोय भाजीचा, खूपच छान। रोजच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी भाजी आज, मस्तच रसरशीत। आपण बटाट्याची भाजी नेहमी सुकी भाजीच खातो, ही भाजी खूप छान लागते, एकदा नक्की करून पहा। आता हिला आपल्याला थोडं उकळी करून घ्यायची आहे। भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे। आता भाजी आपण मस्त वाढूयात, तर मुलंही जेवायला गडबड करतायत। मस्त खूपच सुंदर मस्त रसरशीत बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत टम्म फुगलेली पुरी आणि अशा मस्त मसालेदार झणझणीत चटकदार बटाट्याच्या रस्सा भाजीसोबत थोडासा निंबू पिळायचा आहे आणि पुरी अतिशय सुंदर असा बेत आहे। आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनल नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील। थँक्यू।